हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चर पासून एक इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे तो सुरू केलेला आहे, दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आपण लास्ट लेक्चर मध्ये हे सुद्धा डिस्कस केलं की नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते जर डिसाइड करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला टू सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर जे आहेत ते आपल्याला यूज कराव्या लागतात. एक आहे कॉमन नेमिंग सिस्टीम आणि दुसरी आहे IUPAC सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे. सो या दोन सिस्टीम यूज करून आपण दोन वेगवेगळे नेम जे आहेत ते एकाच कंपाऊंडचे जे आहे ते आपण तिथे जे आहे ते काढू शकतो, लिहू शकतो. एक कॉमन नेम आणि एक IUPAC नेम. ठीक आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण जे आहे ते काय पाहिलं होतं, तर ऍक्च्युली IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सिस्टीम जे आहे हे आपल्याला जे आहे ते डिस्कस करायचं होतं आणि आजपासून ते तो टॉपिक जो आहे तो आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो ऑर्गॅनिक कंपाऊंडचे IUPAC नेम जर आपल्याला तिथे पाहायचे असतील तर आपल्याला स्टेप बाय स्टेप, वन बाय वन तिथे एक एक रूल जो आहे तो डिस्कस करावा लागतो आणि ते रूल डिस्कस केल्यानंतरच एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपल्याला कंप्लीट आणि करेक्ट IUPAC नेम जे आहे ते तिथे लिहिता येते. त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. तर सर्वात आधी आपण अशा कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर पाहणार आहे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये येतात आणि ते कुठले, तर ते आहेत अल्केन्स. आणि त्यातल्या त्यात कुठल्या अल्केनचं नेम आपण पाहणार आहे, तर ऍक्च्युली अशा टाईपच्या अल्केनचे नेम आपण सध्या पाहणार आहे जे आहेत स्ट्रेट चेन अल्केन्स, अनब्रांच ज्याला आपण म्हणणार. स्ट्रेट चेन अल्केन्सचं नेम जे आहे ते जर आपल्याला कळायचं असेल तर सिंपल अशी मेथड आहे की त्या स्ट्रेट चेन अल्केन मध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहे त्यावरून वर्ड रूट प्लस सफिक्स, प्रायमरी सफिक्स ज्याला आपण म्हणतो दॅट इज AN, हे जर लावले तर आपल्याला तिथे IUPAC नेम्स जे आहेत ते तिथे डिराईव्ह करता येतात. सो आपण वन बाय वन 1 to 20 जे अल्केन्स आहेत त्यांचे नेम जे आहेत तिथे काढण्याचा प्रयत्न करू. तर सिंपल थिंग, फर्स्ट कार्बन ॲटम दॅट मीन्स असा अल्केन आपण घेणार आहे ज्याच्यात एक कार्बन जो आहे तो तिथे प्रेझेंट आहे, त्याला आपण C1 म्हणणार किंवा नंबर ऑफ कार्बन ॲटम आपण जर म्हटलं तर दॅट इज 1. सो एक कार्बन ॲटम असलेला जो अल्केन आहे तो येतो CH4. अल्केनचा जो जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2, तो यूज करून आपण इथे फॉर्म्युला जो आहे तो डिराईव्ह केलेला आहे. C1 म्हणजे एक कार्बन ॲटम, त्याचे डबल म्हणजे 2+2 म्हणजे 2+2 दॅट इज 4 हायड्रोजन ॲटम इथे आपण घेतले. याचा कंडेन्स फॉर्म्युला ॲज इट इज दॅट इज CH4. आणि आपल्याला याचा IUPAC नेम काय लिहावा लागेल, तर एक कार्बन ॲटम आहे त्याच्यासाठी वर्ड रूट जो आहे तो आपण यूज करतो मिथ. हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस सुद्धा केलेलं आहे. सो मिथ प्लस AN असं याचं नेम येणार, मिथ प्लस AN दॅट इज मिथेन. सो हा झाला आपला पहिला अल्केन दॅट इज मिथेन. आता एखाद्या अल्केन मध्ये स्ट्रेट चेन अल्केन आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नंबर ऑफ कार्बन ॲटम जर 2 असतील तर मग फॉर्म्युला काय येणार अल्केनचा? अल्केनचा फॉर्म्युला येणार दॅट इज C2H6. अगेन जनरल फॉर्म्युला कुठला यूज करत आहे आपण, तर CnH2n+2. नंबर ऑफ कार्बन ॲटम दॅट इज N=2. हायड्रोजन किती घेणार आहे, 2+2 दॅट इज 4+2 दॅट इज 6. सो असा C2H6 असा फॉर्म्युला किती आला, 2+2 दॅट मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज 4+2. ठीक आहे. सो C2H6 हा झाला फॉर्म्युला कशाचा, तर इथेनचा. नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 आहे म्हणून वर्ड रूट इथ येणार आणि प्लस AN, सो इथेन. त्याचा कंडेन्स फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो, 2च कार्बन ॲटम आहे. सो 2 कार्बन ॲटम साठी जो फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, सो कंडेन्स फॉर्म्युला येणार आहे इथे दॅट इज CH3 बॉन्ड CH3. नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 असलेला जो स्ट्रेट चेन अल्केन आहे त्याचा फॉर्म्युला येणार C3H8. कंडेन्स फॉर्म्युला CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम 3
टोटल नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम 8. सो 3 कार्बन असल्यामुळे वर्ड रूट येतो तिथे प्रॉप अलॉंग विथ सफिक्स ANE. सो प्रोपेन हे त्याचं IUPAC नेम. नंबर ऑफ कार्बन ॲटम 4. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो C4H10. हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कंडेन्स फॉर्म्युला कसा लिहायचा तर CH3 बॉन्ड CH2 बाय 2 बॉन्ड CH3. अशा टाइप मध्ये तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला जो आहे तो लिहिता येतो. त्याचा मिनिंग हा होता की CH2 जो आहे तो या लिंक मध्ये किती टाइम्स आपण लिहिलेला आहे 2 टाइम्स. तो म्हणजे ओव्हरऑल कंडेन्स फॉर्म्युला जर पाहिला तर CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. ठीक आहे. सो 4 कार्बन ॲटम साठी वर्ड रूट जो आहे तो आहे ब्यूट आणि सफिक्स यूज करणार ANE. दॅट्स वाय ब्यूटेन इज द IUPAC नेम. ठीक आहे. नाउ नंबर ऑफ कार्बन ॲटम 5. सिंपल थिंग. C5H12 is a molecular formula of this straight chain alkane. स्ट्रेट चेन अल्केनचा कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा असेल तर आपल्याला लिहायला लागेल CH3 बॉन्ड CH2. हाऊ मेनी टाइम्स CH2 किती वेळा लिहिले येणार तर 3 टाइम्स येणार आणि फायनली किती येणार CH3. म्हणजे CH3 फर्स्ट कार्बन ॲटम, CH2 बाय 3 म्हणजे 3 कार्बन ॲटम हे झाले टोटल 4 आणि हा एक कार्बन ॲटम दॅट इज टोटल 5 कार्बन ॲटम. 5 कार्बन ॲटम 12 हायड्रोजन ॲटम तिथे येणार आणि नेम येणार आहे पेंटेन. ओके. सो या सिक्वेन्सने आपण 10 पर्यंत आधी लिहून घेऊ. त्यानंतर कार्बन 11 पासून आपण नेम जे आहे ते लिहिणार आहे. सो नंबर ऑफ कार्बन ॲटम 6 दॅट इज C6H14. इट्स फॉर्म्युला इज CH3 बॉन्ड CH2 by 4 bond CH3. Its name is hexane. Hex plus ANE. So complete IUPAC name is hexane. Number of carbon atoms 7. For this molecular formula of alkane is 7C7H16. Condensed formula is CH3 bond CH2 by 5 bond CH3. Word root is hep and suffix is ane. So complete name of this alkane is heptane. Number of carbon atom 8. So that is the C8H18. Its formula is CH3 bond CH2 by 6 bond CH3. Total number of carbon atom 1, 2 and 6, that is 8. So its name is, word root is oct and suffix is ane, octane. Number of carbon atom 9, that is C9H20. Again condensed formula CH3 bond CH2 by 7 CH3. Its name is no name. And number of carbon atom 10. जर असेल तर इथे फॉर्म्युला काय येणार फॉर 10 number of carbon atom there is a formula that is C10H22. C10H22. Its condensed formula is CH3 bond CH2 by 8 bond CH3. Word root is day plus ane, that is decay. हे झाले कार्बन 1 पासून 10 पर्यंतचे अल्केन्स. CH4 that is methane, C2H6 that is ethane, then C3H8 that is propane, C4H10 that is butane, C5H12 that is pentane, C6H14 that is hexane, C7H16 that is heptane, and C8H18 that is octane, and C9H20 that is nonane, and C10H22 that is decane. आता आपल्याला पाहायचं नंबर ऑफ कार्बन ॲटम जर 11 असतील तर त्याचा कशा प्रकारे आपल्याला नेम जे आहे ते लिहिता येईल. सो फॉर अल्केन्स विच कंटेन नंबर ऑफ कार्बन ॲटम मोर दॅन 11, असे अल्केन ज्यांच्यामध्ये 11 दॅट मीन्स 11 कार्बन ॲटम असतील आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर अशा वेळेस त्या स्ट्रेट चेन अल्केनचं नेम कसं डिराईव्ह करायचं
त्यासाठी सिंपल अशी मेथड आहे. 11 मीन्स व्हॉट? 11 जर पाहिलं तर दॅट मीन्स 1 याला आपल्याला अनदर फॉर्म मध्ये असं लिहिता येईल, दॅट इज 10 प्लस 1. 12 दॅट इज 10 प्लस 2. सो अशा फॉर्म मध्ये आपल्याला याचं रिप्रेझेंटेशन एक इक्वेशन जी आहे ती भेटते. हीच इक्वेशन जी आहे ती आययूपीएसी नेम मध्ये जी आहे ती यूज केलेली आहे. 11 नंबर ऑफ कार्बन ॲटम किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्बन ॲटम जर असतील अल्केन मध्ये तर अशा वेळेस त्यांचा एक बेस कंपाऊंड जो आहे, पॅरेंट कंपाऊंड घेतलेला आहे डेकेन, आणि त्याच्यापेक्षा किती नंबर ऑफ कार्बन ॲटम तिथे प्रेझेंट आहे ते नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहे ते लिहिलेले आहेत कुठे? तर प्रिफिक्स मध्ये. जसं नंबर ऑफ कार्बन ॲटम जर 11 असतील, नंबर ऑफ कार्बन ॲटम 11, इन केस मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे त्या स्ट्रेट चेन अल्केनचा बनतो C11. हायड्रोजन किती लागतील तर डबल प्लस 2 दॅट मीन्स 11 प्लस 11 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज 22 प्लस 2 दॅट इज 24. सो C11H24. कंडेन्स फॉर्म्युला काय आहे ना, तर याचा कंडेन्स फॉर्म्युला आहे ना CH3 बॉन्ड CH2 बाय 9 CH3. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम पहा किती आहेत? 1, 2 अँड दिस 9 दॅट इज टोटल 11. हा झाला त्याचा कंडेन्स फॉर्म्युला. सो आपल्याला आययूपीएसी नेम लिहायचं होतं, तर आययूपीएसी नेम कसं डिराईव्ह होणार? तर 11 आहे म्हणजे 10 प्लस 1. सो 10 नंबर ऑफ कार्बन असलेला कंपाऊंड जो आहे तो आहे डेकेन. सो पॅरेंट कंपाऊंड इथे येणार डेकेन, ते आपण इथे लिहिणार. आणि 10 प्लस 1 आहे तर 1 साठी प्रिफिक्स आपण यूज करणार अन, UN दॅट इज अन. सो 11 नंबर ऑफ कार्बन ॲटम असलेला जो कंपाऊंड आहे त्याचं नेम इथे आपल्याला भेटलं, दॅट इज अनडेकेन. इट्स नेम इज अनडेकेन. सो नंबर ऑफ कार्बन ॲटम 11, molecular formula is C11H24. Its condensed formula is CS3 bond CH2 by 9 bond CS3. by 9 चा मीनिंग काय होणार तर 9 टाइम्स CH2 जो आहे तो तिथे आपल्याला स्ट्रेट चेन मध्ये लिहावा लागेल. त्याच्यानंतर फायनली तिथे येणार CH3. ठीक आहे. सो CS3 bond CH2 by 9 bond CS3 is a condensed formula for C11H24 and its name is undecane. Number of carbon atom 12. Formula is C12H26. Condensed formula in our data CS3 bond CH2 by 10 bond CH3. अदाला condensed formula. Again याचं नेम कसं डिराइव करणार? पॅरेंट अल्केन घेणार आहे इथे डेकेन. डेकेन वर नंबर ऑफ कार्बन ॲटम किती जास्त आहेत तर 2. कारण 12 मीन्स 10 प्लस 2. सो 10 साठी डेकेन आणि 2 साठी आपण यूज करणार डो. सो इट्स नेम इज डो डेकेन. इट्स आययूपीएसी नेम इज डो डेकेन. नेक्स्ट वन, number of carbon atom 13, that is C13H28. CH3 bond CH2 by 11 bond CS3. So again 10 plus 3 साठी try. So it is tridecane. It is tridecane. हा झाला त्याचा फॉर्म्युला. Number of carbon atom 14. Formula is C14H13. Condensed formula is CS3 bond CH2 by 12 bond CH3. 10 plus 4, 10 means decane, 4 means tetra. So its name is tetradecane. Number of carbon atom 15. C15H32. CS3 bond CH2 by 13 bond CS3. Its name is pentadecane. Penta means 5, decane means 10. So 10 plus 5 total 15. So pentadecane. Then 16
नंबर ऑफ कार्बन ॲटम जर 16 असेल तर स्ट्रेट चेन अल्केनचा फॉर्म्युला काय बनणार आहे तिथे? So 16 carbon atom, double plus 2 hydrogen atom, that means C16H34 is the molecular formula which contains 16 number of carbon atom. Its condensed formula is CH3 bond CH2 by 14 bond CH3. So it is condensed formula for alkane containing 16 number of carbon atom. 16 means 10 plus 6, 6 means hexa. And 10 means decane, so hexadecane. Then 17, C17H36, CH3 bond CH2 by 15 bond CH3 is the condensed formula for alkane containing 17 number of carbon atom, as molecular formula C17H36. Condensed formula is CH3 bond CH2 by 15 bond CH3. So 17 means 10 plus 7, 7 means hepta. So its name is heptadecane. Then finally here remaining 3 are number of carbon atom 18, C18H38, CH3 bond CH2 by 16 bond CH3 is the condensed formula. त्याच्यानंतर काय येणार आहे तर C18 आहे, that means decane plus 8, that means 10 plus 8, 8 म्हणजे octave. So याचं नेम येणार आहे octadecane. Then for 19 C19H14 CH3 CH2 by 17 bond CH3. This is known as decane. And finally C20 H42 CH3 bond CH2 by 18 bond CH3 as a condensed formula, and the other special name that is ecosane. So this is carbon atom 11 to 20. Undecane, dodecane, tridecane, tetradecane, pentadecane, hexadecane, heptadecane, octadecane, nonadecane and ecosane. From carbon number 11 to carbon number 20.